नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 14वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात आपण शिस्तबद्ध काम करणारे बंडोपंत जोशी, काळकर्ते शंकर रामचंद्र दाते आणि सामाजिक समरसतेचे काम करणारे संघ स्वयंसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चूडामण कांची यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया शिस्तबद्ध काम करणारे बंडोपंत जोशी यांच्याविषयी. सुरुवातीला पंतांकडे काहीही नव्हतं, पण सगळं त्यांनी शून्यातून उभं केलं. जनसंघाचं काम करत असताना अनेकदा त्यांना पक्षात लहान असल्यामुळं मानहानी पत्करावी लागली. तेव्हा त्यांनी पण केला की पक्ष मोठा करायचा. हीच गोष्ट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा महत्त्वाची ठरली. दोन्हीकडे ध्येयानं, परिश्रमानं आणि कष्टानं काम केलं. आणीबाणीमध्ये 16 महिने तुरुंगात होते. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली. त्यांचं योगदान मोलाचं आहे. पक्षाचे आजचे अनेक पुढारी पंतांच्या तालमीत तयार झालेत. त्यांच्या राजकीय कामाबरोबरच सामाजिक काम देखील महत्त्वाचं होतं. त्यांच्या सामाजिक कामात चित्पावन ब्राह्मण संघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, परमपूज्य पारनेरकर महाराज मंडळ इत्यादी संस्थांचा समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निष्ठावान स्वयंसेवक होते. 1967 मध्ये सर्वप्रथम नाशिक नगरपालिकेत ते निवडून आले. आरोग्य समितीचे सभापती म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. ते कार्यकर्त्यांचे आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला ते धावून जायचे. वृत्तपत्रांची एजन्सी त्यांनी घेतली. एक्सप्रेस ग्रुपच्या वृत्तपत्रांचा त्यात समावेश होता. त्यातही त्यांनी अपार कष्ट केले. प्रसाद भांडार हे गावातील त्यांचं दुकान त्यांच्या उपजीविकेचा आधार होतं. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात परिणामांची तमा न बाळगता त्यांनी भाग घेतला. रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला कारसेवक म्हणून देखील ते नाशिकहून गेले होते. नाशिक नगरपालिकेचे सभागृह नेतेपदही त्यांनी भूषवलं. महागाई विरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. कार्यकर्त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अनेक कार्यकर्त्यांना मोठी पदं दिली. निष्ठावान कार्यकर्त्यांची कदर केली. सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक व्यक्तींना त्यांनी मोठं केलं. संघ शाखेत काम करताना सुद्धा त्यांनी भरपूर कष्ट घेतले. सर्वात जास्त उपस्थिती असावी म्हणून भल्या पहाटे स्वयंसेवकांना उठवून बरोबर घेऊन जात. शाखा भरवू नये याकरता कोणी त्रास दिला तर त्याला सज्जड दम देत, जशास तसं उत्तर देत. अखेरपर्यंत ते आधी स्वयंसेवक आणि नंतर पुढारी होते. बंडोपंत हे पट्टीचे वक्ते नव्हते, पण छोट्या छोट्या गोष्टींचा साठा त्यांच्याकडे असल्यानं गोष्टी सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत, आपला मुद्दा पटवून देत. वृत्तपत्र व्यवसायात कष्ट करून डेव्हलपर्सच्या व्यवसायात शिरकाव केला आणि मग प्रसाद मंगल कार्यालय देखील दिमाखानं उभं केलं. निवडणूक स्वतःची असो की दुसऱ्या कोणाची, बंडोपंत त्यांचे संघटना कौशल्य पणाला लावत. मिळालेल्या अपयशानं कधीही ते खचले नाहीत, तर यश कधी डोक्यात गेलं नाही. 1980ला भारतीय जनता पक्षाच्या जन्मानंतर ते अधिक जोमानं कामाला लागले. संख्याबळानं जुन्या जनसंघाचे कार्यकर्ते जनता पार्टीत अधिक होते. त्यामुळे पक्षात निवडणुकीत संघर्ष होऊन बंडोपंत जोशी हे जनता पार्टीचे शहराध्यक्ष झाले. 1985च्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा काँग्रेस विरोधी आमदार निवडून आले. नाशिकला डॉक्टर दौलतराव आहेर तर नाशिक रोड राखीव मतदारसंघातून भिकचंद दोंदे निवडून आले. त्यामध्ये पंतांच्या संघटनात्मक कामाचा मोठा वाटा होता. बंडोपंत जोशी संघटनेच्या कामात तर डॉक्टर आहेर हे राजकीय कामात, अशा 2 पायांवर भारतीय जनता पक्ष नाशिकला वाढला. नाशिक महानगरपालिकेत ते 2 वेळा निवडून आले. विरोधी पक्षनेता, सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं. त्या कार्याचा ठसा महानगरपालिकेत उमटला. आज पक्षात असलेले अनेक कार्यकर्ते त्यांच्यामुळे पक्षात जोडले गेलेले आहेत. पक्षनिष्ठा ही त्यांच्या दृष्टीने सर्वतोपरी होती. त्यांच्याकडे व्यवहार चातुर्य होतं. त्याचा उपयोगही त्यांनी पक्षाकरता केला. पंतांचे अनेक कार्यक्रम मी ऐकले होते. मोठ्या वक्त्याच्या सभेला सुरुवातीला पंतांचं भाषण व्हायचं.
नाशिक मर्चंट बँक, कॅन्सर हॉस्पिटल, नाशिक कला निकेतन या संस्थांचंही काम त्यांनी केलं. ते उत्तम कबड्डीपटू होते. श्रद्धेच्या बळावर त्यांनी जे जे काम केलं ते कष्टानं आणि जिद्दीनं पूर्ण केलं. असे शिस्तबद्ध काम करणारे बंडूपंत जोशी यांचं 2 जुलै 2009 रोजी निधन झालं. त्यांना भारतीय जनता पक्षाचे नाशिकचे कार्यकर्ते विसरूच शकणार नाहीत. आता जाणून घेऊया काळकर्ते शंकर रामचंद्र दाते यांना. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक या संस्थेचे श्री दाते पहिले उपाध्यक्ष होते. या संस्थेची घटना वाचत असताना संस्थेच्या ध्येय उद्देशात समाजातील विवाह समस्या सोडवण्यास मदत करणे आणि परधर्मातून हिंदू धर्मात येणाऱ्या व्यक्तींच्या विवाह समस्या सोडवण्यास मदत करणे तसंच त्यांना हिंदू धर्मात विधीपूर्वक घेणे हा उद्देश वाचला तेव्हा आश्चर्य वाटत राहिलं. पण संस्थेचे जुने जाणते कार्यकर्ते डॉक्टर निह कुलकर्णी यांच्याशी चर्चा करताना सन्मार्ग मित्रचे जुने अंक वाचताना कैलासवासी मामा दाते हे संस्थेचे कार्यकर्ते आणि उपाध्यक्ष होते हे समजलं. तेव्हा या उद्देशाचं मला आश्चर्य वाटलं नाही, कारण माझ्या विद्यार्थी दशेत मी आजोळी मालेगावला जात असे तेव्हा काळ हे साप्ताहिक माझे आजोबा स गो चिंधडे यांच्याकडे मी वाचायचो. तो काळ माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेला. कैलासवासी मामा हे अतिशय कडवे हिंदूनिष्ठ हिंदू प्रेमी होते. माझे आजोबाई तसेच असल्यानं त्या समान धाग्यातून त्यांच्या माझी स्मरणिका या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली होती. कैलासवासी मामा हे शुद्धीकरणाचं कार्य करीत होते. ते विचारांचे पक्के होते. 1920 साली BA झाल्यानंतर लोकसंग्रह या दैनिकात ते काम करायला लागले. शेवटपर्यंत मुद्रण व्यवसायाशी त्यांचा निकटचा संबंध होता. देवनागरी लिपीत मोनोटाईपचे संशोधन मामांनी केलं. मराठी भाषेतील मजकूर आधुनिक पद्धतीने मुद्रण करण्यासाठी यांत्रिक प्रणाली विकसित करणारे ते मुद्रण तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1898चा. त्यांचे बालपण शिक्षण हे संगमनेर तालुक्यातील आश्वी या गावी झालं. पुढील शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल आणि SP महाविद्यालय पुणे इथे झालं. 1940 ते 1955 पर्यंत त्यांनी काळ हे दैनिक आणि नंतर ते जाईपर्यंत साप्ताहिक म्हणून त्याचं प्रकाशन करीत होते. मामांनी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांचे प्रकाशन केलंय. त्यामधील कैलासवासी बाळशास्त्री हरदास यांच्या ग्रंथांचा उल्लेख करावा लागेल. मामा हे हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी पण राहिले होते. 25 फेब्रुवारी 1989ला मामांच्या वयाची 80 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळेस रावसाहेब गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार झाला. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि संत पाचलेगावकर महाराज कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. या कार्यक्रमात गौरव अंक समितीतर्फे काढण्यात आला होता. या समितीचे कार्यवाह V.शम गोखले हे होते. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता समाजाचं भलं व्हावं या भावनेनं कटू सत्य समाजापुढे मांडण्याचं काम मामांनी त्यांच्या आयुष्यात सातत्यानं केलं. अखिल ब्राह्मण संस्थेच्या अगदी सुरुवातीच्या जडणघडणीपासून तिला एक वैचारिक दिशा देण्याचं काम मामांनी केलं. कोणतीही संस्था किंवा समाज निस्पृह आणि त्यागी कार्यकर्त्यांच्या बळावर वाढतो आणि मोठा होतो. जेव्हा संस्था आणि समाज ही गोष्ट विसरते तेव्हा ती संस्था आणि समाज वैचारिकरित्या पडतो आणि अंतिमतः रसातळाला जातो. संस्था उभारणीत कैलासवासी मामांचा मोठा वाटा होता. संस्थेच्या अनेक समित्यांवर मामांनी काम केलं आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींसारख्या विचारवंताने सावरकरांचे हिंदुत्व या विषयावरचे विचार आत्मसात करण्यानं देशाच्या वैभवाचा खराखुरा मार्ग सापडेल असे दाते यांच्या सत्कार प्रसंगी काढलेले उद्गार आजच्या काळात किती समर्पक आहेत याचा प्रत्यय सर्वांना येतोय. मामा अखिल ब्राह्मण संस्थेच्या कार्यात देखील सहभागी होते. ही संस्थेच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. मामांचं 18 जानेवारी 1992ला निधन झालं. काळाच्या ओघात कैलासवासी मामांसारख्यांनी संस्थेमध्ये केलेली मेहनत आणि वैचारिक मशागत वाया जाणार नाही.
संस्थेला एक वैचारिक दिशा नक्कीच मिळेल असा दृढ विश्वास वाटतो. आजच्या काळाची आणि ब्राह्मण समाजाची गरज आणि मागणी देखील तीच आहे. आणि आता सामाजिक समरसतेचे काम करणारे संघ स्वयंसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चुडामण कांची यांच्याविषयी जाणून घेऊया. 1990 ते 2010 या काळात जवळजवळ वर्षाला 2 वेळेला म्हणजे मे आणि नोव्हेंबर या महिन्यात विधी शाखेचे पेपर तपासाच्या वेळेला आमची नक्की भेट व्हायची. पुणे विद्यापीठाची केंद्रीय मूल्यमापनाची पद्धत सुरू झाली होती. माझे सासरे त्यावेळी पुण्यात राहत होते, त्यामुळे आम्ही सगळे पुण्याला जायचो. कांची वकील यांचा स्वभाव सरळ मार्गी, त्यामुळेच त्यांचं आणि माझं कोष्टक जुळलं. समाजसेवेची आवड हा देखील आमच्यातला एक समान धागा होता. सामाजिक समरसता मंचाच्या कामाशी त्यांचा संबंध होता. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ इथं त्यांनी 15 वर्ष नोकरी केली. त्या नोकरी काळात ते तिथल्या भारतीय मजदूर संघ प्रणीत कामगार संघटनेचे पदाधिकारी होते. विजय कामगार सहकारी ग्राहक भांडाराचे सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. नंतर नोकरीचा राजीनामा देऊन वकिली सुरू केली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे या संस्थेचे शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं. ज्ञानोपासक मंडळ स्थापन केलं. वारकरी संप्रदायाचे ते अनुयायी होते आणि आहेत. त्यासाठी ते व्याख्यानं आणि प्रवचनं देत. वेळोवेळी भरपूर लिखाणही त्यांनी केलं. संघ स्वयंसेवक असल्यानं विश्व हिंदू परिषद, इतिहास संकलन समितीचंही त्यांनी काम केलं. धर्माचार्य आणि मंदिर समितीमध्ये देखील त्यांनी काम केलं. सरदार किराड ट्रस्टचे ते विश्वस्त होते. 2011 नंतर भेटी अनियमित झाल्या. कांची त्यांच्या कोर्ट कामाला नाशिकला यायचे, तेव्हा न्यायालयात भेट व्हायची आणि मागच्या 3 वर्षाच्या काळात मात्र भेटी झाल्या नाहीत. यावेळी पुण्यात प्रत्यक्ष भेट झाली. व्हॉट्सॲपवर माझ्या मोबाईलला ते जोडले गेलेले आहेत, त्यामुळे तशी दररोज आभासी भेट होते. आभासी भेट पुरेशी नाही, प्रत्यक्ष भेट ही शेवटी प्रत्यक्ष भेटच. मी जे लिखाण करतोय त्यातील वकील, न्यायाधीशांच्या आत्मचरित्राच्या लिखाणाला तसेच ज्योतिषावरचं माझं पुस्तक आलं त्यातील लिखाणाबद्दल त्यांनी मोलाच्या सूचना केल्या. त्यांनी स्वतः ज्योतिषावरील अभ्यास पुरा केला आहे आणि पुणे येथील अनेक ज्योतिषी वर्गाशी त्यांचा चांगला परिचय आहे. त्यांच्यामुळेच नाशिकमधील भटजी महाराजांची संजीवन जागरूक समाधी समजली. ते नाशिकला आले की आवर्जून दर्शनाला जायचे. पेपर तपासणीच्या निमित्तानं पुण्यातील सर्व जुनी विधी महाविद्यालय म्हणजे ILS महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे विधी महाविद्यालय, शाहू संस्थेचे विधी महाविद्यालय, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय, कॅम्पामधील आझम कॅम्प्समधील विधी महाविद्यालय, फर्ग्युसनचे विधी महाविद्यालय आणि इतर सर्वच महाविद्यालये आम्ही दोघांनी कामाच्या निमित्तानं अगदी जवळून पाहिली आणि त्यामुळे अनेक ओळखी झाल्या. तो कालखंड फार आनंददायी होता. पुणे स्कूटरने भटकण्यासारखे होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्या स्कूटरवर अनेक ठिकाणी अनेक वेळा गेलोय. त्यात अर्थातच पुणे न्यायालयाचा देखील समावेश होता. आमच्या उभयतांनी मुलांच्या लग्नाला देखील उपस्थिती लावली. ते यावेळेस माझ्या प्रेमाखातर पुण्यात समीरकडे आले, तेव्हा या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. काळ पुढे सरकतो तसा तो सरकलाही, पण आठवणी आपल्याच जवळ ठेवून जातो. त्या निमित्तानं वकिलांना माझे ज्योतिष नभातील तारे हे पुस्तक मी भेट दिलं. श्रोतेहो, आत्ताच आपण ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 14 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.